रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हा मूलमंत्र लक्षात घेऊन आपण आणि आपलं सरकार काम करते। राज्यात विविध ठिकाणी रुग्णांची स्थापना व्हावी, लोकांना योग्य ते उपचार व उत्तम आरोग्य सेवा मिळावी याकरता 3,827 कोटी रुपयाची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय दादांनी केलेली आहे। माझ्या मावळ मतदारसंघामध्ये देखील कान्याने लोळ हॉस्पिटल जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आलेत, कामं पूर्ण झाली आहेत। त्या ठिकाणी देखील आता डॉक्टर्स किंवा स्टाफ हा देखील भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। परंतु अध्यक्ष महोदय, आपण सरकार म्हणून सर्वसामान्य माणसांना वेगवेगळ्या महात्मा ज्योतिबा फुले योजना असेल, निराधारांकरता वेगळ्या योजना आहेत, त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता ही देखील एक चांगली योजना आपण सर्वसामान्यांकरता राबवतो की ज्या हॉस्पिटलमध्ये एखादा गरीब सर्वसामान्य व्यक्ती ऍडमिट होतो किंवा त्याला उपचार घ्यावे लागतात त्यावेळेला तात्काळ मुख्यमंत्री सहायता निधीतून देखील त्यांना मदत मिळाली पाहिजे। आणि हा उद्देश ठेवून आपण प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटलला देखील 50,000 रुपये, लाख रुपये, 2-2 लाख रुपयापर्यंत निधीची आपण तरतूद करून लगेच तात्काळ त्यांना निधी देखील देतो। परंतु अध्यक्ष महोदय, आपण सरकारी हॉस्पिटल म्हणत असतो किंवा आपण वेगवेगळ्या शासकीय योजनेतून ज्या वेळेला रुग्णांना उपचार देतो त्यावेळेला त्या सर्वसामान्य माणसाला कुठेतरी दिलासा मिळाला तर ते समाधान व्यक्त करतात। परंतु प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला एखादा व्यक्ती उपचार घेण्याकरता जातो आणि त्यावेळेला रुग्णाची काय परिस्थिती आहे, त्याला कुठली ट्रीटमेंट घ्यावी लागणार आहे हे देखील त्यांच्या नातेवाईकाला किंवा त्या कुटुंबाला माहीत नसतं। फक्त पेशंट ऍडमिट केलाय, आता आम्ही त्यांची ट्रीटमेंट सुरू केली, आम्ही रिपोर्ट आल्यावर तुम्हाला सांगू, मग एवढे पैसे भरा, मग मेडिकलला तुम्ही एवढे पैसे भरा। उपचार कसले चालू असतात ही देखील कल्पना नसते। शेवटी माणूस वाचला पाहिजे, तो बरा झाला पाहिजे ही सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीची अपेक्षा असते। तो घरदार काय असन, सोनं नाणं ते घाण ठेवून आपला माणूस कसा बरा होईल हा विचार करतो। अध्यक्ष महोदय, मला या माध्यमातून सरकारला विनंती करायची, आपण हजारो कोटी रुपये हे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला उपचाराकरता या ठिकाणी तरतूद करून त्यांची व्यवस्था करतो। परंतु सर्वसामान्य माणसाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला उपचार घ्यावे लागतात त्यावेळेला त्याच्यावरती कोणाचा अंकुश नसतो। तो माणूस आतमध्ये उपचार घेतोय, व्हेंटिलेटर लावलाय, जिवंत आहे का मयत आहे हे देखील माहित नसतं। मग अशा वेळेला राज्य सरकारने एक धोरण आखलं पाहिजे की जो माणूस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तो बरा झाला तर त्याचं 100% बिल, आणि जर तो माणूस मयत झाला तर त्याचं 100% बिल त्या प्रायव्हेट हॉस्पिटलने माफ केलं पाहिजे। हे धोरण आपण आखलं पाहिजे, हा निर्णय आपण घेतला पाहिजे, ही माझी भावना आहे। म्हणून अध्यक्ष महोदय, प्रायव्हेट हॉस्पिटलच्या माध्यमातून देखील आपण या बाबतीत आपण जर विचार केला तर नक्कीच सरकार सर्वसामान्य माणसांच्या मागे उभा आहे।